सातारा जिल्ह्यामध्ये आमचं खटाव हा तालुक्यातले मोरळे गाव आहे. पर्जन्यमान तसं आमच्या तालुक्यात पूर्ण कमी आहे. जो हंगामी पाऊस असतो तो अत्यल्प प्रमाणात पडणारा हा भाग आहे. दर 4 वर्षांनी दुष्काळ हा निश्चित आहेच आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत पाण्याची पूर्ण तीव्रता भासते. मग त्यावेळेला पाणी पिण्यासाठी सुद्धा नसायचं. शेतीचा तर लांबच भाग आहे, शेतीला पुरायचंच नाही पाणी. जे वड्यावरती जे पाणी पावसाचं येत होतं ते पाऊस बंद झाल्यानंतर ते पाणी महिन्याभरापर्यंत पूर्णपणे वाहून जात होतं आणि दीड महिन्यानंतर पूर्ण विहिरीचं पाणी निघून विहिरी कोरड्या पडत होत्या. पुन्हा ते असं आडानं शेंदून काढायचं पाणी, हे करायचं, ते प्यायला आणायचं. पाणी तरी प्यायला पाहिजे, जनावराला पाहिजे, पण आता बघितलं तर पाणी नसायचं विहिरीत. साधारणपणे 2021च्या नंतर जाणीव व्हायला लागली शेतकऱ्यांना की कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था काय करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यात माहुली हे गाव आहे. त्या गावामध्ये आम्हाला माहिती मिळाली की इथे नामच्या माध्यमातून वड्यावर कामं चालू आहेत. आम्ही तिथं जाऊन त्या कामांची पाहणी केली. सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना ही योजना समजून सांगितली. ही जी नाम फाउंडेशन संस्था आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पोकलन पुरवलं जाईल. फक्त आपण डिझेल पुरवायचं आहे. मग आपण वडा रुंदीकरण करायला काय हरकत आहे का? तर सर्व लोकांनी त्याला तत्वता मान्यता दिली. ऑक्टोबर 2021मध्ये आम्ही नामच्या माध्यमातून 15 तारखेनंतर काम चालू केलं. जवळपास 40 ते 42 दिवसापर्यंत आमच्या गावामध्ये काम चालू होतं. एका दक्षिणेकडल्या वड्याचं 2 किलोमीटरपर्यंतचं काम त्या वड्यावरती पूर्ण झालं आणि जो दुसरा उत्तर साईडला वडा आहे त्याचं जवळपास एक 300 ते 400 मीटरपर्यंत काम केलेलं आहे. त्या वड्यावरती एक 4-5 बंधारे तयार झाले. आता हा यातला मोठा बदल झाला की या बंधाऱ्याच्या माध्यमातून आमच्या विहिरी आता पूर्ण तुडुंब असल्यामुळं शेतीला मुबलक पाणी यावर्षी आहे. आमच्या गावामध्ये जवळपास 15 ते 20% जो ऊसाचं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये 30 ते 35% वाढ झाली. डिसेंबर नंतर आम्हाला फळपिकाला पाण्याची कमतरता भासत होती, पण ह्या माध्यमातून पाण्याची टंचाई आमची पूर्णपणे दूर झालेली आहे. आता आमच्याकडं 3 एकर द्राक्ष बाग आहे, पपईची शेत आहे, कांदा पीक आहे, आले पीक आहे. जे रब्बी हंगामामध्ये आम्हाला भीती वाटायची की गहूसारखं पीक ज्याला पाणी 7 ते 8 पाणी लागतं ते पीक आमचं बहरात आल्यानंतर 3 ते 4 पाण्यापर्यंत पुरायचं. त्याच्यानंतर पाणी पुरत नव्हतं. तर आता आम्हाला खात्री आहे की हे पाणी यावर्षी आम्हाला पुरणार आहे, शेतीला सुद्धा पुरणार आहे. पिण्याचं तरी आहेच आहे, पिण्याचा प्रश्न सुटला आहे. बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये आता हळूहळू लोकांनी सवय लावून 90% ड्रिप इरिगेशनमध्ये आमचं क्षेत्र आलेलं आहे. म्हणजे लोकांना पाण्याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. आता आमच्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रमाणात आहे. जवळपास 1000-1100 दरम्यान आमच्या गावामध्ये जनावरांची संख्या आहे. जर पाणी शेतीला असेल, चारा उपलब्ध असेल तर ते शेतकरी तो करू शकतो ना. आणि ह्याचं खरं सगळं श्रेय नाम फाउंडेशनच्या सिने अभिनेते माननीय नाना पाटेकर साहेब आणि माननीय मकरंद अनासपुरे साहेब यांना जातं. त्यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.